मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर दोन्ही बाजूंच्या लोकांच्या नाकाला मिरच्या झोंबणार आहेत. मित्रांनो, परत ऐका. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर दोन्ही बाजूंच्या काही लोकांच्या नाकाला मिरच्या झोंबणार आहेत. तरी सुद्धा मित्रांनो, सत्य सांगणं गरजेचं आहे. चिकित्सा कशी करायची? कारण आपल्या सांस्कृतिक धार्मिक जीवनामध्ये इतकी उलथापालथ करून ठेवलेली आहे, एवढा मोठा गोंधळ करून ठेवलेला आहे की ज्याला निस्तारणं एवढी सोपी गोष्ट नाही. धर्मग्रंथामध्ये काय लिहिलेलं आहे आणि त्याची चिकित्सा कशी करायची, त्याच्याकडे पाहण्याची पद्धत जोपर्यंत आपण अगदी रास्त पद्धत शोधत नाहीत, जोपर्यंत आपण चिकित्सेचा अगदी रास्त अर्थ लावत नाही, आणि खास करून वारकरी साधू संतांनी ज्या दृष्टिकोनातून धर्मग्रंथाकडे पाहिलेलं आहे, या पुराणांकडे पाहिलेलं आहे, ती दृष्टी जोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत मित्रांनो आपल्याला सांस्कृतिक धार्मिक यश येणार नाही. संतांनी खूप मोठं कार्य करून ठेवलेलं आहे. खास करून वारकरी संतांनी, संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी यासाठी इतकं छान काम करून ठेवलेलं आहे. परंतु मित्रांनो, आपली त्याकडे पाहण्याची दृष्टी विकसित झालेली नाही. ज्ञानेश महाराज यांनी प्रभू रामचंद्राबद्दल म्हटल्यानंतर त्यावेळेस मी ज्ञानेश महाराज यांना विरोध केला होता. विरोध यामुळे केला होता कारण प्रभू रामचंद्र आपला आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज रामाकडे कोणत्या दृष्टीने पाहतात? राम म्हणता रामची होय जे पदवी, बैसोनी पदवी घ्यायचे. किंवा या वैदिक लोकांच्या कर्मकांडाला पर्याय देण्यासाठी सुद्धा रामाचा वापर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज करतात. राम म्हणता वाट चाली, यज्ञ पावला पावली. एवढंच नाही मित्रांनो, तर सर्वात मोठं पाप हे ब्रह्महत्या म्हटलं जातं, आणि त्याला सुद्धा पर्याय देण्याचं काम जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. वाल्या कोळी महाब्रह्म हत्यारी, नामे तारीला निर्धारी. याच्याही पुढे जाती अंताचा नायक म्हणून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज प्रभू रामचंद्राकडे पाहतात. तुकाराम महाराज स्वतः गाथेमध्ये लिहितात, याती रूपे गुणे काय ते वानर, तयाच्या विचारे वर्ते राम. तुकाराम महाराज प्रश्न विचारतात की त्या वानरांची कोणती जात होती, कोणतं कुळ होतं, परंतु त्या वानरांच्या विचाराने प्रभू रामचंद्र चालत होते. म्हणजे जी वर्ण व्यवस्था आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, या चारही वर्णामध्ये या वानरांना स्थान नाही, या जातीला स्थान नाही. म्हणजे यांना जात सुद्धा नाही, वर्ण सुद्धा नाही, कुळ सुद्धा नाही. अशा वानरांच्या विचाराने प्रभू रामचंद्र चालत होते. हा खूप मोठा विचार जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी मांडलेला आहे. मित्रांनो, रामाची आदिवासी निषाद राजासोबत असणारी मैत्री असेल, रामाने केलेलं सीतेसाठी समर्पण असेल, मित्रांनो, हे खूप खूप मोठी गोष्ट आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आज जर आपण खेडेगावामध्ये जर पाहिलं तर भाऊच भावाचा बांध कोरतोय, भाऊच भावाची संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न करतोय. अशामध्ये एवढ्या मोठ्या साम्राज्याचा वारस असणारा प्रभू रामचंद्र, आणि प्रभू रामचंद्रांनी जर ठरवलं असतं तर त्यांना वनवासात जायची गरज नव्हती, तरी सुद्धा त्या गादीचा त्याग केला. आणि तेवढंच प्रेम भरत राजा प्रभू रामचंद्रावर करतो. ही खूप खूप मोठी घटना आहे. भावाने भावावर कसं प्रेम करावं याचं जगातील सर्वोत्तम उदाहरण म्हणजे रामचरित्र आहे. आता या रामाची, या प्रभू रामचंद्राची बदनामी धर्मग्रंथामध्ये कुणी केली? दशरथ राजाला मूलबाळ होत नव्हतं, अशा पद्धतीचं लिखाण करून, म्हणजे प्रभू रामचंद्राचा जन्म हा दशरथ राजापासून न होता कोणत्या तरी फळाने, खिरीने, अशा पद्धतीचं लिखाण कुणी केलं? आणि मित्रांनो, प्रभू रामचंद्र रावणाचा पराभव करून आल्यानंतर, अयोध्येमध्ये प्रवेश केल्यानंतर मित्रांनो रामायण संपतं. आणि त्यानंतरचा जो भाग आहे उत्तराखंड, त्या उत्तराखंडामध्ये सीतामातेचा त्याग, शंभुक वध, या कथा नंतर लिहिलेल्या आहेत. म्हणजे ठरवून प्रभू रामचंद्राची बदनामी करण्यात आली. जसं आधुनिक काळामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांची जी बदनामी करण्यात आली,
आता त्याचा दोष संभाजी महाराजांना देणार की ते लिखाण करणाऱ्याला देणार? अगदी त्याच पद्धतीने हा दोष लिखाण करणाऱ्याला द्यावा लागेल. ज्या वाल्या कुळींनी हे रामायण लिहिलं त्यांचा हा दोष नाही. परत लक्षात ठेवा, मधल्या काळामध्ये त्या रामायणामध्ये चुकीचे श्लोक घुसडवणाराला हा दोष दिला पाहिजे. अगदी त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारं लिखाण झालं. अगदी त्याच पद्धतीने तथागत गौतम बुद्धांची बदनामी करणारं लिखाण झालं. मग याचा दोष लिखाण करणाराला देणार की त्या नायकाला देणार? ही गोष्ट चिकित्सा करणारे लक्षात घेत नाहीत. आपला धार्मिक इतिहास, सांस्कृतिक इतिहास इतका क्लिष्ट आहे आणि यासाठी पाहण्याची दृष्टी आपल्याला संतांनी दिलेली आहे. मित्रांनो, आज ज्ञानेश महाराज यांच्या बाबतीत जे झालं, त्यांना ज्या पद्धतीने वागणूक देण्यात आली, ज्या पद्धतीने त्यांना माफी मागायला लावली, हे अत्यंत निषेधार्ह जरी असलं तरी हा मित्रांनो संविधानाचा पराभव तर आहेच. सर्वात मोठा पराभव हा आंबेडकर वादाचा आहे. शरद पवार असतील किंवा काँग्रेस असतील, हे केवळ नावाला पुरोगामी आहेत. परंतु जे शिवराय फुले शाहू आंबेडकर ही मांडणी करणारे ज्ञानेश महाराज, त्यांच्यावर या महाराष्ट्रामध्ये जर अशी वेळ येत असेल तर हा या महाराष्ट्रातील आंबेडकर वादाचा सर्वात मोठा पराभव आहे. ज्ञानेश महाराज यांनी चिकित्सा करताना संतांचा दृष्टिकोन लक्षात घेतलेला नाही. असं जरी असलं तरी धर्मग्रंथात काय लिहिलेलं आहे त्याची चिकित्सा केलेली आहे, त्या पद्धतीने मांडणी केलेली आहे. आणि मित्रांनो, हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. तुम्ही धर्मग्रंथामध्ये चुकीचं का लिहिलं, हा प्रश्न यांना कोण विचारणार आणि कधी विचारणार? मित्रांनो, या लोकांना प्रभू रामचंद्राचं काही सुद्धा देणं घेणं नाही. कारण हे लोक परशुरामाला मानणारे लोक आहेत. या लोकांचं खरं दुखणं हे स्वामी समर्थ आहेत. आणि वारकरी संप्रदायाचं महत्त्व कमी करण्यासाठी, वारकरी साधू संतांचं महत्त्व कमी करण्यासाठी स्वामी समर्थांना प्रेझेंट करण्यात आलेलं आहे. परंतु आमचा वारकरी संप्रदाय हे समजून घ्यायला तयार नाही. त्यामुळे मित्रांनो, आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्ते स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सक्षम आहेत. आमच्या संभाजी ब्रिगेडच्या चळवळीतील लोक स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सक्षम आहेत. परंतु ज्ञानेश महाराज सारखे जे लोक आहेत, जे शिवराय फुले शाहू आंबेडकर यांना मानतात, यांना सुद्धा संरक्षण देण्याचं काम कोणाचं आहे याचा विचार संभाजी ब्रिगेड आणि आंबेडकरवादी चळवळीने करणं गरजेचं आहे. आपलं सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.